हाय करो रे. हाय हाय. चला कुठे चालले? चला अलिबाग. चला अलिबाग. अच्छा अलीबाग जा रे. किसके साथ जा रे? शौर्य कोणासोबत चाललंय? मम्मा. आणि नन्नू मावशी सोबत ना. आणि मी कोण आहे? मी कोण आहे? आणि हे कोण आहे? हा मग सगळ्यांसोबत चाललो म्हणा. आजी बाबांसोबत. बोल बोल. अरे वा. कौन सी क्लास में है? एलकेजी में जूनियर में. अभी करवाए के डायरेक्ट जूनियर में डाले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम श्री स्वामी समर्थ. तर आम्ही जात आहे अलिबागला. तर माझा पुतण्या आलेला दिल्लीवरनं. त्याची पूर्ण फॅमिली आलेली. मुलगा, नातू म्हणजे माझा नातू, पुतना, पुतणी ते सगळे आलेले. तर नातूचा बड्डे होता म्हणून इकडे सेलिब्रेट करायचा होता. तर सेलिब्रेटचा व्हिडिओ अजून बाकी यायचा. तर आम्ही ना अलिबागला गेलेलो बीचवरती. ती माझी जाऊबाई आहे आणि ही पुतणी आहे आणि तिचा मुलगा आहे. तर हे बघा बाळाला घेऊन पण ते तिकडे एकदम आतमध्ये गेलेले पाणी खेळायला. तर हा अलिबागचा बीच आहे आणि माझे मिस्टर पण तिकडे गेलेले पोरांमध्ये, पण वापस का बरं येत आहे काय माहिती. तर त्यानंतर म्हणजे संध्याकाळ पण झाली होती भरपूर आणि बीचवर तर संध्याकाळीच मजा असते तसं पाहिलं तर. पण काय झालं की भरती होती समुद्राला. तर आम्हाला म्हणजे जास्त वेळ खेळायला नाही मिळालं. तिथे खूप पाणी होतं, म्हणजे जागाच नव्हती, अगदी पूर्ण पाणी होतं. आणि त्याच्यानंतर मग सगळे म्हणजे घोडागाडी वगैरे ते पण काही दिसले नाही आम्हाला संध्याकाळच्या वेळी. आणि हा आमचा नातू बघा इतकं एन्जॉय केलं ना त्याने, पूर्ण भरला येतो रेतीचा. तर खूप मजा केली त्याने आणि मी पण खूप मजा केली. तर हे बघा पाणी तर खूप घाण होतं, कारण की पूर्ण रेती काळं काळं पाणी होतं अगदी. तर तरी पण एन्जॉय करायला गेलो तर केलंच पाहिजे. आणि हे बघा हे आमचे सगळे पोरं त्या बाळाला घेऊन खांद्यावर बसून मस्तपैकी एवढ्या पाण्यात गेलेले आणि त्याला पण खूप मज्जा आलेली एकदम. त्यानंतर मग आम्ही जास्त वेळ तर काही थांबलो नाही, कारण पाणी खूप येतच होतं. तर आम्ही लवकरच निघालो तिथून. आणि तिथे भरपूर स्टॉल होते खायचे, पण ॲक्च्युली सगळ्यांना भूक होती. पण त्यांना असं वाटलं सगळ्यांना की पहिले आता जेवणच करून घेऊ. जर आपण काही चाटवाट खाल्लं तर मग नंतर जेवण होणार नाही. म्हणून आम्ही मग नंतर निघालो आणि 7:30-8लाच आम्हाला रस्त्याने मस्तपैकी एक हॉटेल भेटली. तिथे आम्ही जेवलो. आता हे सूर्यास्त बघा. तर मी तुम्हाला सांगते काय की खूप उशीर झाले. उशीर म्हणजे आम्ही लेटच गेलेलो घरून, पण ते भरती असल्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही थांबू शकलो. आणि हा मी कॅच करते सूर्य माझ्या दोघं हातांमध्ये दूरून, पण काही येत नव्हतं बरोबर. तर हे बघा पाणीच पाणी जिकडे तिकडे इथपर्यंत पाणी, म्हणजे जिथे लोक बसतात उठतात ना चटई वगैरे टाकून तिथपर्यंत पाणी होतं अगदी. आणि माझी भाची पण होती, ही नंदेची मुलगी, व्हाईट टी शर्टवाली, तिचा मुलगा, नंदेचा मुलगा. आम्ही एवढे जण गेलेलो, 2 गाड्या करूनच गेलेलो. आणि येताना मग इथे जेवायला बसलेलो. तर छान जेवण होतं. प्रत्येकाने आपापली थालीच घेतलेली होती. कोणी फिश थाली घेतलेली, कोणी प्राऊन्स थाली, तर कोणी मटन थाली, तर कोणी चिकन थाली. पण जेवण छान होतं. आणि इथे गेल्या ना त्या आम्रवनच आहे त्या हॉटेलचं नाव. तर सगळीकडे आंब्याची झाड आहे आणि हापूस आहे आंबा, ते असे बोलले आम्ही विचारलं तर. त्याच्यानंतर हे जाऊबाई तर बघा पूर्ण ओले झालेले आहेत. आणि काय की त्यांना आम्ही विचारलं तर ते बोलले हे इथून तिथून. रात्रीचा वेळ तर आम्हाला दिसलं नाही, 2-3 मोजके झाडे दिसले. पण बाहेर निघाल्यानंतर ना खूप झाडं होती आंब्याची. ती कोणाची तरी होती, तर तो माणूस आंबे पिकल्यानंतर घेऊन जातो विकायला. आणि आम्ही इतके जण बसलेले तिथे जेवायला. आता हे बघा प्रत्येकाची थाली. आणि लहान बाळाला, त्या नंदेच्या मुलीच्या नातूला म्हणजे मुलाला, त्याला फिश खूप आवडते म्हणून त्याच्यासाठी एक साधी सिंपल एनी स्पायसेसवाली फिश घेतलेली. त्याने खूप आवडीने खाल्ली. आणि हे बघा सगळ्यांचे वेगवेगळे. मग जेवण करून आम्ही निघालो. मग तरी आम्हाला रात्रच झाली यायला. येऊन मग आरामच केला. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आणखी दुसऱ्या ठिकाणी गेलो आम्ही फिरायला. तो पण व्हिडिओ लवकरच येईल, बघायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर तिथून निघायच्या आधी तुम्हाला तर माहिती माझे रील्स फोटो असतातच. जाऊबाई आंबे तोडायचे प्रयत्न करते पण हातात नाही येते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला. चला भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा.
तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.